प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घरा आले घरा आले घरा आले घरा आले घरा आले घरा आले तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा अखिल कोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार कारण कारण करुणावरून आलय श्री भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा 4 चरणाचा शेवटाच्या संबंधामध्ये चर्चा करणारा हा अभंग आहे। विठ्ठला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची, या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचं, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला 1 दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या निमित्ताने सर्वांना माहिती तरी सुद्धा ज्यांना जाऊन आपल्यातून 14 दिवस होत आहेत असे असणारे आदरणीय कैलासवासी रंगनाथ पुंजाजी खोटे यांच्या या गंगा पूजनाच्या अर्थात गोड जेवणाच्या निमित्तानं हे ठेवलेलं कीर्तन खऱ्या अर्थानं हा खोटे परिवार बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता घातलेला हा अट्टहास आहे। विठ्ठला ही 4 भावंड आदरणीय नवनाथ रंगनाथराव खोटे, बालासाहेब रंगनाथराव खोटे, शिवाजी रंगनाथराव खोटे आणि महादेव रंगनाथराव खोटे हे त्यांचे चिरंजीव आणि आदरणीय सुनीताताई अंगद गायकवाड मुलगी दैवशाला प्रकाश होंडे मुलगी हा छोटासा यांचा परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी हा येण्याचा सुयोग या परिवाराच्या दुःखामध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी सामील झालेला आहात। या दुःखातून त्यांना भगवान परमात्म्यानं सावरण्याची ताकद देवो हीच उदात्त अंतःकरणामध्ये हेतू ठेवून आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलेलो आहे आणि याच अनुषंगानं ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे। त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड अशा प्रकारची चाल गायली हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट बुजुर्ग व्यक्तिमत्व आदरणीय आमचे रुस्तुम दादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। दादांनी सुद्धा अगदी सुंदर अशा प्रकारचा भैरव राग गोड अशा प्रकार भैरवच होता ना, मला काय अक्कल नाही दादा गाण्यातली बरं का, अगदी गोड ज्यांना भैरव राग गायला दादांना द्यावे तेवढे धन्यवाद। त्यांना ज्यांना साथ दिली आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आपले सिद्धेश्वर महाराज त्यांना द्यावे धन्यवाद। आदरणीय या माईकवरचे आपले विष्णू महाराज आदरणीय सुभाष महाराज, आता ही सगळीच महाराज मंडळी सगळ्यांची काही नावं मला माहित नाहीत। मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट आदरणीय युवराज महाराज त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। तुम्ही सर्व पुरुष वर्ग माता माऊल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता आदरणीय आपले सचिन महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिदास महाराज आहेत, आदरणीय देवडीहून आलेले आपले महादेव महाराज तेही उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला साऊंड सर्व्हिसही छान अशा प्रकारची लागलेली
अजून कुणी राहिले का या कार्यक्रमाकरता? राजकीय क्षेत्रातील असतील, परमार्थिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता विठाला आजचं जे कीर्तन आहे हे नैमित्तिक अशा प्रकारचं कीर्तन आहे. काय निमित्त आहे तर गंगा पूजन, गोड जेवण हे निमित्त आहे. खऱ्या अर्थानं रंगनाथरावांना जाऊन आपल्यातून एक 14 दिवस पूर्ण होत आहेत आणि आता इथून पुढचा जो प्रवास आहे, आजचं हे 14वं श्राद्ध. आता इथून पुढचे जे श्राद्ध आहेत, आता मासिक श्राद्ध त्याला आपण म्हणतो. आणि मासिक श्राद्ध हे 12 श्राद्ध झाले की शेवटचं जे श्राद्ध आहे हे कोणतं श्राद्ध आहे? वर्ष श्राद्ध. आणि वर्ष श्राद्ध झाल्यानंतर त्यांचा ना आपला संबंध संपतो असं नाही, संबंध हा संपतच नाही. तिथून पुढे सुद्धा त्यांना जीवच घालावं लागतं. पण कधी? त्यांच्या पुण्यतिथीला. वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे पितर जेवती, पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीला अशा प्रकारचं जीव घालणं हे या राहिलेल्या लोकांचं अशा प्रकारचं कर्तव्य. हे जर नाही केलं तर काय होतंय? ही जर प्रक्रिया नाही केली, हे कर्मकांड जर नाही केलं तर तुकोबराय गाथ्यात म्हणतात, हे गेलेले जे पितर आहेत, गेलेला जो जीवात्मा आहे तो राहिलेल्या लोकांच्या नावानं बोट मोडत असतो. नावानं गेलेला जीवात्मा अर्थात त्यांना पितर देवता असं म्हणतात. ते नाराज होतात. आहा कटा त्याची करीती पितर, आणि त्याचा परिणाम वंशी दुराचारी पुत्र झाला. हे गेलेला जीवात्मा म्हणतो, या राहिलेल्या लोकांकरता मी काय काय नाही केलं. हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी अशा प्रकारचं केलंय, आणि हा जर माझ्याकरता आता उपलब्ध होत नसेल तर मग त्यांचा जर एकदा का कोप झाला ना, मग आपण म्हणतो आपल्याला दोष निर्माण झाला. कोणता? त्याला पितृदोष असं म्हटलं जातं. मला वाटतं ही जर देवता, ही पितृदेवता जर कोपली ना, तर मला वाटतं त्याच्यातून मार्ग काढायला अशा प्रकार. देव जर कोपला तर संताकडे जाता येईल आपल्याला, बघा यांचं काहीतरी नियोजन लावून टाका, आहे का नाही. पण पितृदेवता जर कोपली तर माऊली मला वाटतंय याच्यातून सोल्युशन नाही बघा. आणि यांना काय एकदा आशीर्वाद दिला कुणी? या पितृदेवतानं, तर त्या माणसाचं एवढं कल्याण. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ, असा प्रकार. म्हणजे त्यांना जर आशीर्वाद दिला तर मग त्या आशीर्वादाच्या जोरावर आपल्याला काही पण करता येते. पण ही देवता जर कोपली ना, तर मग मात्र फार उलट सुलट अशा प्रकारची गणिताची, अशा प्रकारची संसाराची घडी होते. म्हणून या दोषाला कारण होऊ नये म्हणून मला वाटतं या खोटे परिवारानं घातलेला हा अट्टहास आहे. विठाला या परिवाराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर खऱ्या अर्थानं हा वारकरी अशा प्रकारचा परिवार. आणि मग माणसाचं जीवन हे रुस्तुम दादा वारकरी असलं पाहिजे. ही संत परंपरा म्हटली नाही आमदार व्हा, ही संत परंपरा म्हटली नाही खासदार व्हा,
ही संत परंपरा म्हटली नाही, मंत्री व्हा. काय म्हटली? काय म्हटली? होय होय वारकरी, होय होय वारकरी, असं पाहे पाहे रे पंढर, पाहे पाहे रे पंढरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधन, काय करावे साधन, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, होय होय वारकरी, पाहे अजिबात चोपायचं नाही बरं का, बिंदास्त प्रमाण म्हणायचे. मग मी काय पाठ नाही करून आलो. विठाला 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 विठाला, प्रमाण बिंदास म्हणा. प्रमाण तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळा याचे. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त जर किंमत कोणाला दिली तर कोणाला दिली? भजनाला किंमत. तो किती कीर्तन चांगलं करतो असं म्हटले नाही. हे तुका म्हणे येते कीर्तन प्रमाण, भजन प्रमाण. विठाला म्हणून वारकरी ज्यांचं जीवन आहे, काय होतं वारकरी जीवन झाल्यावर? मला वाटतं ज्या महात्म्याचं वारकरी जीवन होतं ना, मला वाटतं त्या महात्म्याचा भगवान परमात्मा सर्वस्व भार अशा प्रकारचा वाहतो. कुणाचा? वारकऱ्याचा. काय वारकऱ्याचे नियम आहेत? चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. पंढरीची वारी करावी. आणि मला वाटतं आमच्या कैलासवासी रंगनाथ दादा आयुष्यभर अशा प्रकारची पंढरीची वारी केली, म्हणून तर ही पुढं अशी परंपरा घडली आहे. विठाला पुढची पिढी सुद्धा वारकरी होण्याकरता त्याला अगोदर बापाने काय व्हावं लागतंय? बोला बोला बोला. वारकरी व्हावं लागतं. आपण जसे वागतोत ना, येत वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेवीती, आणि येर आचरती सामान्य सकळ. आपण जसं वागतो की नाही, मला वाटतं पुढची पिढी त्याच अनुषंगानं अशा प्रकारची त्याच्या बोट धर. पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, पांडुरंगा तुझी चरण सेवा, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. खऱ्या अर्थानं ही परंपरा याला असं आपण म्हणू. आणि मला वाटतं हीच परंपरा आमच्या महादेवरावांना जोपासली. महादेवरावांना त्याला खत पाणी घातलं म्हणून परत पुढे एक अजून पिल्लू तयार झालं, आहे का नाही? आमचे माऊली महाराज. खऱ्या अर्थानं हे वारकरी जे जीवन आहे ना, हे फार अशा प्रकारचं सुंदर जीवन आहे. म्हणून हा जो परिवार आहे हा वारकरी परिवार आहे. किती या घराण्यामध्ये संप्रदायाची एवढी सेवा आहे. आता इथून पुढे सुद्धा मला वाटतं आता तर त्याचं काय उभारणार आहे? बोला बोला. त्याचं एक केंद्रच अशा प्रकारचं उघडणार आहे. मला वाटतं ही जर कृपा कुणाची असेल तर त्याचं नाव हे रंगनाथ दादा. विठाला मला वाटतं कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडत असते त्याला आशीर्वाद अशा प्रकारचा लागतो, कृपा अशा प्रकारची लागती. आणि याच कृपेच्या बळावर कुणाची कृपा? तर या रंगनाथ महाराजांची कृपा. कृपा या केली संत माझी अलंकारी लिवा, प्रीती ही लावली चरणी, तुका चरणी लोळता
संत जनी, माऊली माझी आळिंकारिली वाणी, प्रीती ही लाविली चरणी, आणि तुका चरणी लोळतसे. हा, आपल्या जीवनामध्ये काय असावी लागते तर कृपा असावी लागते, आणि याच कृपेचा प्रसाद खऱ्या अर्थाने या कुटुंबाला मिळालेला आहे. म्हणून तर आजच्या अभंगाची जी सुरुवात आहे, शेवट तो भला. शेवट भला म्हणजे काय? मरण म्हणजे शेवट आहे का? होय दादा, मरण म्हणजे शेवट आहे का? तर शेवट, मरण म्हणजे शेवट नाही, तर मला वाटतंय परमार्थाची जी उच्चतम जी अवस्था आहे त्या तत्वापर्यंत पोहोचतो होणं, त्याचं नाव शेवट आहे. विठाला. आणि या अभंगामध्ये महाराजांनी जो त्यांचा अनुभव सांगितलेला आहे, या अभंगामध्ये महाराजांनी त्यांच्या पारमार्थिक जीवनातला जो आलेला जो अनुभव आहे, आणि त्या अनुभवाचं वक्तव्य म्हणजे आजचा हा अभंग. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये परमार्थ करून जो माझ्या जीवनामध्ये जो आनंद आलेला आहे, जो अनुभव मला मिळालेला आहे, तो आनंद साकल्यानं मी अशा प्रकारचा मांडतोय. या अभंगाची सुरुवातच महाराजांनी शेवट या शब्दापासून केली. शेवट म्हणजे काय बघा, शेवट मला वाटतं परमार्थाला शेवट आहे, संसाराला शेवट नाही. विठाला. संसाराला शेवट नाही. शेवट कशाला आहे? बोला बोला बोला. परमार्थाला शेवट आहे. संसारात जर शेवट असता तर बघा, कितीही सुंदर घर बांधलं, 50 लाखाचं जरी घर बांधलं, 10 मजली जरी घर बांधलं, तरी सुद्धा त्याला वरी काय काढलेले असतात? बोला बोला बोला. ते गज काढलेलेच असतात. ज्या अर्थी गज काढलेले त्या अर्थी अजून काहीतरी बाकी शिल्लक आहे. हा, तसं परमार्थामध्ये गज काढायचा विषयच नाही. विठाला. कारण गज काढायचा विषय का नाही? देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो. ही अवस्था देव माझा आणि मी देवाचा. देव पहावयासी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. परमार्थाची उच्चतम अवस्था त्याला म्हणतात अनुहत ध्वनीनाद. तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुल्लत सो. ही अवस्था एकदा का प्राप्त झाली की पुढं काही शिल्लकच राहत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात, याला म्हणतात गोड शेवट होणं. शेवट गोड कशाला म्हणतात? आता शेवटाच्या संबंधामध्ये बोलायचं ठरलं तर प्रत्येक गोष्टीला अशा प्रकारचा शेवट. पारमार्थिक जीवनामध्ये जर म्हटलं तर परमार्थाचा शेवट, ती अवस्था प्राप्त होणं हा परमार्थाचा शेवट. आणि व्यवहाराचा शेवट, मला वाटतं व्यवहाराचा शेवट वेगळा आणि परमार्थाचा शेवट वेगळा. व्यवहाराचा शेवट काय आहे? तर व्यवहाराचा शेवट आहे मान. काय 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 मान हा व्यवहाराचा शेवट आहे. माणूस जगतोच त्याच्या करता. कशा करता? मला काय मिळावा. मान म्हणजे ही मान नाही बरं, मान म्हणजे प्रतिष्ठा. मान म्हणजे त्याला जे मिळवायचंय, मला वाटतं ते माणूस जगतच असतो त्याच्या करता. कशा करता? आता उग तुम्हाला मी म्हणलं काय पकवाज वाजतय नाही, असं जर म्हटलं तर मला वाटतं कीर्तन व्हायच्या अगोदर इकडे दगड शोधीने माणूस चांगला असा निबर डोक्यातच घालतो म्हणतो याच्या, आहे का नाही? का म्हणजे माणसाचं जे जगणं आहे कशा करताय दादा? मानासाठी. हा, आणि मला वाटतं माणसानं जगावं बी त्याच्या करताच. ज्ञानोबा म्हणतात ना, जियलेनी तोवरीची जियावे आणि अपकीर्ती अंगा न शिवे. हा, संभवतश्यचा कीर्ती मरणात अतिरिच्यते या श्लोकावरच्या वयवाचा लक्षात येतील. माणसानं तोपर्यंतच व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये जगावं जोपर्यंत त्याला काय मान आहे. आणि ज्या दिवशी व्यवहारातला मान निघून जाईल ना, त्या दिवशी ज्ञानोबा म्हणले त्यानं जगू नये, आत्महत्या करावी. आत्महत्या करावी म्हणजे फाशी घ्यावी असं त्याचा अर्थ समजतात. आत्महत्या करणं म्हणजे काय बघा, आत्महत्या करणं म्हणजे एखाद्या सासूबाईनं सुनबाईला जर हाक मारली, सुनबाई, आणि आतून त्या सुनबाईचा जर आवाज आला ना, जी आत्या, तर तिनं समजून जायचं अजून आपलं घरामध्ये आई वजन आहे म्हणायचं. आणि ज्या दिवशी ती सासूबाई आवाज मारीन ना, सुनबाई, आणि आतून आवाज येईन काय लावलंय व टॉय टॉय, मला वाटतं त्या दिवशी त्या सासूबाईनं जगू नये, तिनं काय करावं? आत्महत्या करावी. मग आत्महत्या करावी म्हणजे काय? तर त्या सासू पदाला राजीनामा द्यावा. विठाला.
हा व्यवहारातला शेवट आहे. तसा प्रपंच परमार्थातला जर शेवट काय असेल तर विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया हा परमार्थातला शेवट आहे. पण हा शेवट गाठणं, शेवट मिळवणं, शेवट प्राप्त करणं याच्या इतकी कठीण गोष्ट दुसरी कोणतीच नाही. फार कठीण आहे. याच्याकरता अट्टाहासच करावा लागतो. तुकोबाराय म्हणतात ना, याच्याकरता आम्ही काय केलाय, याच्यासाठी केला होता अट्टाहास, केला होता अट्टाहास, याच्यासाठी केला होता अट्टाहास, याच्यासाठी केला होता अट्टाहास, याच्यासाठी केला होता अट्टाहास, याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा शेवटचा दिस गोड भावा, निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा. मला वाटतं याच्याकरता सुद्धा काय करावं लागतंय, नाही हे चाली म्हणाय सुद्धा त्याला काय करावं लागतंय, अट्टाहासच करावं लागतंय. कशाला पण जीवाचा आटापिटाच करावं लागतंय बघा, आहे का नाही. म्हणजे त्यावेळेसच मला वाटतं ती गोष्ट काय होती, प्राप्त होती. एवढं सोपं नाही. याजसाठी केला होता अट्टाहास, कशासाठी तर शेवटचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टाहास. म्हणजे याच्याकरता किती अट्टाहास या संत परंपरेने केला. शरीर शोषण, प्राण निरोधन, मनुजय हटयोग, गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग, ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करी हो वनभंग, ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षुदंग, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ही या संत परंपरेनं या शेवट गाठण्याकरता अट्टाहास केलेला आहे. पण हा शेवट सगळ्यालाच मिळतोय का? प्रत्येकच बाप आपलं लेकरू शाळेमध्ये टाकतो. आता पुढच्या महिन्यामध्ये, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा आहेत, सगळेच परीक्षेला बसतायत. मग सगळेच पास होतात का? बोला ना. सगळेच पास होत नाहीत. काही काय होतात, नापास होतात. पास होणारा कुणीतरीच एखादा असतो. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा, 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 पावे आणि विरळा पावे एखादा. कारण ते गाठणं फार कठीण आहे. विरळा पावे, विरळा पावे आणि अवघड गोवे शेवट तो. परमार्थामध्ये शेवट गाठणं सोपं आहे, पण मला वाटतं सोपं आहे का शेवट गाठणं? अवघड आहे ना. पण ते आवश्यक आहे. आवश्यक शेवट महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीची पहिलं तिरी विरळा पावे. हा म्हणजे तिकडं जे निघालेलं आहे, कोट्यावधीनं तिकडं प्रवास चाललेला ते गाठण्याकरता. असतेची महापुरी. हा रिगताती किती म्हणले, लाखावर नाही म्हटले, कोट्यवधीचा प्रवास तिकडे चाललेला आहे. पण ते सगळ्यालाच प्राप्त होईल असं मात्र अजिबात नाही. त्याच्यामध्ये कुणीतरी एखादा असतं. ते गाठणं आवश्यक आहे ना. महाराज म्हणतात ना, आवश्यक शेवट येर वावगी खटपट, पण चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. एखादा कुणीतरी असतो की त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल अशा प्रकारचा ठरतोय. पण आज तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनातला जो शेवट आहे तो गोड झाला. हा पण कशावरून गोड झाला, तर कशावरून गोड झाला याचा जर आपल्याला जर विचार जर पाहायचा म्हटलं, बघा आता याच्यामध्ये शंका अशी निर्माण होती, शेवट तो भला, कुणाचा गोड झाला म्हटले, बोला 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 बोला, माझा शब्द वापरलाय. माझा शब्द वापरला म्हणजे तुकोबाराय स्वतः पुरतं बोलले. आमचा शेवट गोड झाला असं म्हटले असते तर मग बऱ्याच जणाला धरून असं पटांगण धरून जरा ते झाला असं, आहे का नाही. पण इथं शब्द काय टाकलाय, माझा शेवट गोड झाला. ज्या अर्थी माझा शेवट गोड झालाय असं म्हणतात,
त्या अर्थी कुणीतरी म्हणायला पाहिजे. आता समजा हे पखवाज वाजवत आहेत, आता यांनी म्हणाव का माझ्यासारखा पखवाज महाराष्ट्रात कुणी वाजवतच नाही असं म्हणाव का? म्हणाव का? आणि हे जर म्हटलं, मी म्हटलं माझ्यासारखं कीर्तन कुणी करतच नाही, तर 100% माझ्या मेंदूवर परिणाम झालाच म्हणावं लागेल ना. म्हणजे माझ्यासारखं कुणीच नाही असं जर मी स्वतःला म्हणत असेल तर ही योग्य की अयोग्य? अयोग्य. कुणीतरी म्हणावं नाही नाही हे मृदंग नंबर 1 वाजवतात बरं, तर मग त्या पखवाज वाजविण्याला मग म्हणायचं बाबा चांगलंच वाजवत आहे का नाही. कुणीतरी म्हणावं चांगलं कीर्तन करतात, कुणीतरी म्हणावं चांगलं गातेत, हे असं कुणीतरी म्हणावं त्यावेळी स्वतः बोलण्याला त्याला किंमत आहे. तसं आज तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला. बर तुमचा होय ना का काही अडचण नाही, पण काय पुरावा आहे का याला? नाही शहाणे माणसं कुणी म्हणतात का याला तुमचं खरंच बुवा यांचं चांगलं चांगलं चाललंय बुवा आहे का नाही. शहाणे माणसानं म्हणाव नाही नाही यांना कीर्तन चांगलं केलं, विद्वान माणसानं म्हणाव नाही नाही बरं कीर्तन करतात, एवढं तरी म्हणाव की नाही. तसं तुम्ही म्हणताय माझा शेवट गोड झाला, असं काही पुरावा आहे का? किंवा कुणी शहाणे माणसं म्हणतात का यांचा तुकाराम महाराजांचा खरं शेवट गोड झाला? तर मला वाटतं तुकाराम महाराजांच्या शेवटाच्या संबंधामध्ये मला वाटतं निळोबारायनं पूर्वानी जोडली बघा. निळोबाराय तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला, मग कशावरून झाला? तर त्या निळोबारायच्या पुराव्याच्या आधारानं मला वाटतं तुकाराम महाराजांचा शेवट गोड झाला. काय आधार आहे? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, जोडलेली ही पूर्वाणी. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. म्हणून मला वाटतं तुकोबाराय म्हटले, काय म्हटले? शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला. कशावरून झाला? तर हा आधार, हा पुरावा आतापर्यंत आपण पाहिला. माझा शेवट गोड, पण काय मिळालं?
तर महाराज म्हणतात मी त्या निज तत्वापर्यंत गेलो. आलो निजाच्या, निज हा शब्द वापरला. आलो निजाच्या आणि पुढे अजून एक शब्द टाकलाय माहेरा. माहेर शब्द का टाकला असेल? मला वाटतं माहेर शब्द टाकण्याच्या पाठीमागचं कारण असं माऊली, माहेर या शब्दाचा अर्थ होतो प्रेम, माहेर या शब्दाचा अर्थ होतो समाधान, माहेर या शब्दाचा अर्थ होतो सुख. माहेरात गेल्यावर माता माऊलींना काय मिळतंय? बोला बोला बोला. नाही रडायला येते का माहेरात गेल्यावर? रडायला येते का हसायला येते? हसायला येते. का तर माहेर म्हटलं की इतकं समाधान आहे. मला वाटतं माहेर शब्द जर कानावर पडला ना कुणाच्या मुलीच्या, तर मला वाटतं ती येड्यावणी करायला लागते. जुने कीर्तनकार सांगायचे बघा, गाव जवळ आलं की बैल येड्यावणी करतात आहे का नाही, पाहुणे रावळे आले की लेकरं येड्यावणी करतात, आणि माहेरचं कुणी आलं की झोपले काय तुम्ही, पोरगी येड्यावणी करते हे का नाही. म्हणजे माहेर म्हटलं की इतकी आत्मीयता तिच्या त्या माहेराच्या संबंधामध्ये तिच्या मनामध्ये. ज्ञानोबा वर्णन करतात ना, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत से वाटुली माहेराची, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. माहेर म्हटलं की ज्ञानोबा म्हणतात दिवाळीच्या मुळा लेकी आसावली आणि पाहतसे वाटोली माहेराची. माहेर म्हटलं की तिला दिवाळीचा संदर्भ तोंडावर आला ना, तर मला वाटतं ती मुलगी माहेराच्या दिशेनं काय लावलेलं असते, तिने डोळे लावलेले असतात. कोण मला भेटायला येतंय, मला भाऊ न्यायला येतोय की माझा मामा मला न्यायला येतोय की माझा बाप मला न्यायला येतोय का नाही. म्हणजे माहेर म्हटलं बघा, तिच्या अंतःकरणाच्या दोन स्थिती होतात. माहेराला जायचं म्हटलं की वेगळी स्थिती, आणि सासरला जायचं म्हटलं की वेगळी स्थिती. माहेराला जर जायचं असलं ना आणि सासरला जर जायचं असेल, तर मला वाटतं सासरला जायचं असलं तर हळूच उठणार. किती वाजता? पहाट 10 वाजता आहे का नाही. हळू म्हणजे उठणार. मग तिचं ते तिला माहिती तिकडे सासरला गेल्यावर काय आपला सत्कार ठेवलेला नाही. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर आणि सासरचे किंकर असं म्हणा. तिकडे सासरला गेल्यावर काय म्हणजे बरीगत नसती, तिकडे अवघडच जातं. कारण त्याचं नावच सासर आहे का नाही. जिथं सारखा सासुरवास होतो त्याचं नाव सासर आहे. पण हेच जर थोडं उलट केलं, आता तिला कुठं जायचंय? बोला बोला बोला. आता माहेराला जायचं. आता किती वाजता उठते? बोला बोला बोला. आता कशाला उठती म्हणा, झोप येते का तिला? ह्या अंगावर त्या अंगावर त्या अंगावर रात्रभर तिची तळमळ होत असती. कवा येऊ दिवस उगवतोय आणि कधी मी म्हणजे गाडीनं जाऊ की विमानानं जाऊ का पंख लावून उडत जाऊ. कुणाची अवस्था आहे? त्या मुलीची अवस्था. म्हणजे तिला एखाद्या मैत्रिणी ते बघा, ते आलेला न्यायला आलेला काय म्हणतात त्याला, मुराळी. जर सासरला जायचं असेल तर मुराळी स्टँडवर आणि ही घरीच असते. आणि जर माहेरला जायचं म्हणलं तर ही त्याच्या पुढे 2 हात असती. कोण? ही मुलगी म्हणणारी ना. का बरं? तर त्याचं कारणच असं आहे, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या घराला, मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला, मुळच्या घराला, जाते ग माहेराला बाई बाई, 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 जाते ग माहेराला. मुक्ताबाईचं वर्णन आहे. मुक्ताबाई म्हणतात जाते ग माहेराला, माझ्या
मूळच्या घराला माहेर म्हटलं की तिच्या अंतःकरणातली बघा, जाऊ दे लोकांचं सांगण्यापेक्षा माझं सांगतोय का. आमच्या गावातल्या मुली म्हणजे मादळमुळच्या पोरी ज्या ज्या गावाला दिल्यात का नाही रुस्तम दादा, त्या गावाला फक्त माझं कीर्तन असो. आमच्या गावातली पोरगी ज्या गावाला दिली त्या गावात जर माझं कीर्तन असेल ना तर मला वाटतं ती पोरगी कीर्तन ऐकायला कुठं बसती माऊली? मागं नाही बसत, कुठं बसती? पुढंच बसती. बरं बसा ना का पुढं, काय तिने का पाप थोडंच केलं आहे का नाही, पण ती पुढं बसल्यावर शेजारच्या 10-5 जणीला कीर्तन ऐकू देत नाही. किती जणीला? 10 सारखा असंच करते चिमटेच. माझ्याच माहेरचा आहे कोण हे बाबा, माझ्याच त्या शेजारणीनं म्हणा अगं गप की कीर्तन ऐकू दे ना. अगप म्हणली, तुला काय कळतंय का म्हणली. हा एवढूस होतं म्हणली. कोण हे तुला फेटान धोतरन उपरन हे आता दिसायले म्हणली तुला. अगं याला हरिपाठ येत नव्हता म्हणली. कोणाला? तुम्ही झोपला तर नाहीत ना काय? याला काय येत नव्हतं म्हणली? हरिपाठ येत नव्हता. आता मला सांगा, याला काहीच येत नव्हतं असं म्हणणारी तिच्या अंतःकरणातला प्रेम भाव आहे का द्वेष बुद्धी? बोला बोला. तिला म्हणजे तिला त्या मैत्रिणींनाच तिला सांगायचं असतं की हा माझ्या किती जवळ. अगं एवढं एवढं सगळं होतं म्हटली. याला कडवर घेऊन हिंडलेली म्हणली मी आता कीर्तन करायला म्हणली. म्हणजे तिला त्या मैत्रिणीत काय सांगायचं असतं, हा माझ्या किती जवळचा आहे. म्हणजे तिच्या आत्मीयता तिचं प्रेम त्याच्यातून तिला दाखवायचं असतं हा माझ्या. आणि मला वाटतं त्याच्यातली त्याच्यात माऊली फक्त कीर्तन झाल्यावर तिचं माझं बोलणं नाही व्हावं. कुणाचं? ती तसलं टेन्शन घेऊन घरी जाते. पण योगायोगानं जर गावाकडे आल्यावर तिची आपली जर भेट झाली तर मग काय जय हरीने सुरुवात नसती. लय भूषण आलत तुमच्या लक्षात आलं म्हणायचं आहे का? आपण म्हणवताय ते माणसामध्ये आता नाही आता तुम्ही मोठे झाले आम्हाला कशाला बोलता. म्हणजे हे जे तिचं बोलणं आहे याच्यामध्ये काय आहे? आत्मीयता आहे, प्रेम आहे, तळमळ आहे, निकड आहे. म्हणून मला वाटतं तुकोबाराने हा शब्द वापरला असेल, आलो निजाच्या माहेरा जीवा लागली तळमळ व्यथा. इतकी आत्मीयता त्या भगवान परमात्म्याच्या संबंधामध्ये अशा प्रकारची असावी लागते. आणि तुकोबाराय म्हणतात तेच माझ्या जीवनामध्ये मिळालं मला. आलो निजाच्या माहेरा. आणि काय झालं त्याचा परिणाम? तर भेटी रकुमाईच्या वरा. तिथं मला त्या भगवान परमात्म्याची भेट झाली. पण अजून काय झालं? परिहार झाला, परिहार परिहार झाला. कशाचा? तर अवघ्या दुःखाचा. मागीला कोणतं दुःख? तर पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे दुःख कोणतं? किती वेळा जन्म यावे, किती वेळा, किती
पुन्हा जन्मा यावे नित्य भावे फजित म्हणवोनी जीव भ्याला शरण गेला विठोशी। हे जन्म मरणाचं जे रहाटगाडगा आहे, पुन्हा मरायचे, पुन्हा जन्माला यायचे, पुन्हा मरायचे, पुन्हा जन्माला यायचे। तुकोबाराय म्हटले मी जन्म मरणातीत अशा प्रकारची माझी अवस्था झाली। म्हणजे मरण हे अजिबात कोणाला चुकलेलं नाही। तुम्ही म्हणाल मग तुकोबाराम महाराज म्हणतात मरण माझे मरोनी गेले आणि मज केले अमर किंवा न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे। आमचं जे मरण आहे हे अजिबात म्हणजे मरणातीत अशा प्रकारची अवस्था आमची झाली। मग तसं पाहायला गेलं तर मरण हे कुणाला चुकत नाही। हा मृत्यू लोक, याचं नावच लोक, या लोकाचं नावच काय आहे देवा? मृत्यू लोक। म्हणजे इथं जो आलेला जो जीवात्मा, जो जीव म्हणून जन्माला आलेला आहे, त्याचा शेवट अशा प्रकारचा ठरलेला आहे। शेवट म्हणजे काय? या मृत्यू लोकाचा शेवट आहे मरण। मला वाटतं मरण बघा यावंही एकट्यालाच लागतंय आणि जावं सुद्धा एकट्यालाच लागतं। येणे एकले हो जाणे हे शेवटी, येथे राहणे नाही कल्प कोटी। कल्पच्या कल्प इथं राहता येत नाही। मुदत संपली, रिचार्ज मारलेले आपल्याला, कुणाला 100 वर्षाचा असेल, मला वाटतं फुल रिचार्ज आमच्या रंगनाथ दादालाच मारलं, फुल रिचार्ज म्हणायचं। म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्यानं आपल्याला दुःख नाही म्हणावं लागत माऊली, आता खऱ्या अर्थानं हा आनंद आहे। कारण त्यांना त्या रिचार्जचा पुरेपूर वापर केला आणि ज्यावेळेस ते रिचार्ज संपलं त्याच वेळेस काय झालं? बोला बोला बोला, त्यांना त्यांचं जीवन यात्रा संपवलेली। म्हणजे पुरेपूर या देहाचा फायदा करून संपवलंय म्हणून दुःख नाही। विठाला दुःख केव्हा होत असतं? रिचार्ज मारलं आणि टावरच बंद पडलं, आता फोन लागा ना आणि कोणाचा येईना बी, याला काय म्हणावं लागेल? याला दुःख म्हणावं लागेल। म्हणजे अर्ध्या आयुष्यामध्ये सोडून जाणं याला म्हणायचं दुःख। पण पूर्ण आयुष्य जगून म्हणजे पूर्ण आयुष्य जगून ज्यानं आपलं देह ही जीवन यात्रा संपवली, खऱ्या अर्थानं हा सुद्धा एक जीवनातला काय आनंदाचा एक हा सोहळा आहे। एक जन्माचा सोहळा आणि एक मरणाचा सोहळा। बघा म्हणजे माणसाच्या जीवनाला जे आयुष्य मर्यादा दिलेली, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा। म्हणजे काय भजनाशी उरले ते पाहेगा असं म्हणण्याची वेळच नाही आली का? तर पूर्ण 100 वर्ष ज्यांना आयुष्य जगून ज्यांनी आपली जीवन यात्रा संपवली, खऱ्या अर्थानं हा सुद्धा एक शेवटचा हा एक आनंदच आहे। आणि या आनंदाच्या संबंधामध्ये ठेवलेलं हे कीर्तन आहे। विठाला आणि अशा या महात्म्याच्या कीर्तनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आलेला आहे। बघा वारकऱ्याचं कीर्तन करण्यामध्ये जो आनंद आहे तो पेताडाचे कीर्तन करण्यामध्ये पण आमचं एवढं दुर्भाग्य आहे, आपण खरंच अभागी माणसं आहेत। पेताडाचं जरी कीर्तन आलं तरी त्याला म्हणावं लागतं परमपूजनीय, आदरणीय, वंदनीय, वैकुंठवासी, स्वर्गवासी। पण खऱ्या अर्थानं हे नरकवासी असतात, पण यांना स्वर्गवासी म्हणावं लागतं। हे आमच्या जीवनातलं पाप आहे, कुणाच्या जीवनातलं हे कुठंतरी हे अशा पद्धतीचं। पण हे आजचं जे कीर्तन आहे खऱ्या अर्थानं एका वारकऱ्याचं कीर्तन आहे। वारकऱ्याचं कीर्तन त्या वारकऱ्याला बरं वाटावं म्हणून करतोय। विठाला या अभंगाच्या बाहेर न जाता या चाकुरीबद्ध कीर्तन करण्याचं कारण तेच आहे। कारण हा घराणं कसं आहे, वारकरी, आणि गेलेल्या जीवात्म्याला बरं वाटावं म्हणून कीर्तन करावं का कीर्तनाला आलेल्या लोकाला बरं वाटावं म्हणून कीर्तन करावं? बोला बोला बोला। सज्जन माणसाचं कीर्तन करण्याचा हा सुयोग आहे, म्हणून या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा थोडे छोटेखानी प्रयत्न केलेला आहे। म्हणून या अभंगाचे कडवे तुम्हाला म्हटलं 4, पण अवस्था किती सांगितल्यात बघा। पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात माझा शेवट काय झालाय? गोड झालाय। बर पुढं काय झालं तर आलो निजाच्या मी त्या निज तत्वापर्यंत पोहोचलो। बर तिथं गेल्याच्या नंतर काय झालं तर तिथं गेल्याच्या नंतर अभंगाचं 3रं चरण ते परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला। माझं जन्म मरणच चुकलं, संपून गेलं। पण ही गोष्ट का घडली
तर का घडली त्याचं कारण शेवटच्या चरणामध्ये का म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा. या घटना का घडल्या तर तुकोबारा म्हणतात माझी मी वाणी समर्पित करून टाकली देवाला. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी पूजा होती मुक्ता फळी रसबोविया मंगळी. ही वाणी माझी भगवान परमात्म्याला समर्पित करून टाकली म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा. यथामती यथा अवकाश धावत्या वेगामध्ये या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अर्थानं या खोटे परिवारावरचं बापाचं छत्र अशा प्रकारचं हरवलेलं. खऱ्या अर्थानं महादेव महाराज ही चौघी भावंड जे आहेत भाग्यवान आहेत की पूर्ण बापाचं आयुष्य पूर्ण जगला आपला बाप. हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं. ज्याचा बाप अर्ध्यावर सोडून जातो ना मग आले मग एक गाणं लागलं होतं बघा अर्ध्यावरती डाव मांडीला का पुढं काय ते अधुरी माझी अधुरी एक कहाणी. खऱ्या अर्थानं अधुरी कहाणी नाही ही पूर्ण कहाणी झाली. हा याला म्हणायचं पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण दिवस. आणि वडिलांची सेवा आमच्या महादेव महाराजांनी आम्ही सतत आम्ही माऊली महाराजांकडे येत असतो. खऱ्या अर्थानं बापाची सेवा करण्याचा सुवर्ण संधी आमच्या महादेव महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना मिळालेली. आणि एक सांगतो तुम्हाला ही जी सेवा आहे ना मला वाटतं त्यांची केली पावे सेवा पण कुणाची यांची. बघा एक वेळेस देवाची सेवा नाही झाली तरी काही अडचण नाही तर आई बापाची जर सेवा केली ना तर तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पावे सेवा. देवाची नाही केली तरी चालते पण या मंडळीची आपल्या हातून जर सेवा झाली तर मला वाटतं त्याच्यासारखं पुण्य माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. म्हणून बाप आणि आई आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा घटक आहे. म्हणून या संत परंपरेने या दोन शब्दाला फार मोठी किंमत दिली. तुम्ही संत माय बाप परत ज्ञानोबा म्हणतात सकळ तीर्थाची धुरी जी एका माता पितरे. इथं लिहिता आलं असतं ना सासू सासरे पण सासू सासरे नाही लिहिलं काय लिहिलं माता पितरे. म्हणून हे आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचा घटक आहे. बाप आपल्या जीवनामध्ये फार आपल्याकरता खस्ता खात असतो त्याला बाप व्हावं लागत असतं त्यावेळेस कळत असतं. आपण सर्वजण आईचे गोडवे गातोय आई सुद्धा तितकीच महत्वाची पण बाप सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. बाप म्हणजे तुम्हाला सांगू आपल्या जीवनाकरता रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढ करणारा फक्त बापच असतो. बघा आयुष्यभर नशिबासी झटला आयुष्यभर नशिबासी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या मागे ढेकळे उचलीत राहिला गरिबीच्या जखमा उरासी शिवित राहिला. तळहाताचा पाळणा करोनी संसार पेलविला त्यानं संसार पेलविला. ऊन वारा पावसात कधी नाही हटला ऊन वारा पावसात कधी नाही हटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. हे बापाचं जीवन माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात भरवला त्यानं घास त्याच्या परम कष्टान
आज शोभतो सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पाला उसाचा काढताना उरी भुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी भुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून अशा पवित्र बापाचं छत्र अशा प्रकारचं या कुटुंबियावरचं हरवलेलं आहे. म्हणून या दुःखामध्ये त्यांना भगवान परमात्म्यानं शक्ती देवो हीच भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणावर समर्पित करत असताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. आदरणीय हरिभक्तपरायण रुस्तुम महाराज डाके, आदरणीय आपले काळे महाराज, आदरणीय सुभाष महाराज, आदरणीय आपले विष्णू महाराज, आदरणीय सर्वच महाराज मंडळी, हरिभक्तपरायण आपले सचिन महाराज, आदरणीय आपले युवराज महाराज, अशोक महाराज, ही सर्व महाराज मंडळी. खऱ्या अर्थानं मला माऊलीकडं बघितल्यावर मला माऊलीचं कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी थोड्या वेळामध्ये लय माणसं जोडले बघा, लय माणसं जोडले खरंच. हा ते दिसायला बारीकच आहे, वय त्याचं लय कमी. दिसायला जरी असा अंगाने जरी मोठा दिसत असला तरी वय त्याचं लय कमी. पण कमी वयामध्ये खरंच त्यानं अगदी माणसं जोडण्याचं काम केलंय. म्हणून खऱ्या अर्थानं माणसं जोडणं हे फार महत्वाचं आहे. आणि माणसं जोडायला काय लागते तर त्याला माणुसकी लागते, हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून अगदी माणुसकीचं नातं त्यानं जपलेलं आहे. खरं बघा या जगामध्ये कोट्यावधी माणसं आहेत पण माणूस दिसायला तयार नाही. या माणसातला माणूसच हरवलेला आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला वाटतंय त्या तुकडोजीदास महाराजांनी देव माणूस मागतो पण त्या देवाला माणूस मिळाला. कोट्यावधी माणसं तुम्हाला सोहळ्यात दिसतात, कोट्यावधी माणसं त्या पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होतात, पण कोट्यावधी माणसं नुसती दिसायला माणसं आहेत पण मला वाटतं त्याच्यातला माणूसच हरवलेला आहे. म्हणून तर देव म्हणतो माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या, पण देव म्हणे मज माणूस न दिसे अजब तमाशा हा कसला हो हा कसला. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. म्हणून माणसानं माणुसकी जपणं हे फार महत्वाचं आहे. आणि ती माणुसकी आमच्या माऊलीनं अशा प्रकारची जपलेली. येत्या 30 तारखेला आमच्या माऊलींच्या वारकरी शिक्षण संस्थेचं अशा प्रकारचं उद्घाटन आहे. बघा वारकरी शिक्षण संस्था मनामध्ये संकल्प येणं सोपं आहे पण तो आलेला संकल्प पूर्ण श्वास जाणं हे फार कठीण आहे. कारण संस्था सांभाळणं फार कठीण गोष्ट आहे आणि ते कठीण जिकरीचं काम आमच्या माऊलीनं हातामध्ये घेतलंय. भगवान परमात्म्यानं या कामाला भरपूर अशा प्रकारचं यश देवो. त्यांच्यापाशी जवळ जी साठलेली जी विद्या आहे तीच विद्या दुसऱ्यांना आपल्या मिळावी हा उदात्त अंतकरणामध्ये हेतू ठेवून आमच्या माऊलीनं हा केलेला हा अट्टहास आहे. परमपूज्यनीय आदरणीय पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजींच्या आशीर्वादानं अर्थात हा आशीर्वाद घेऊनच माऊली ही संस्था सुरू करतायत. म्हणून माऊलींना खऱ्या अर्थानं द्यावेत तेवढे धन्यवाद. कारण ही लेकरं घडवणं लेकरं बनवणं हे चिखलाचे गोळे असतात पण यांना अलीकडची जी हल्लीची जी पिढी आलेली ती फार नाजूक आलेली. कारण हे संस्था बिंस्था हे 10-12 वर्ष मी हे धंदा करून बसलेला माणूस आहे का. तर खरं तुम्हाला सांगतो हे संस्था सांभाळणं 10-5 गाई सांभाळलेल्या बऱ्या पण एवढी संस्था सांभाळायचं कठीण आहे माऊली. आता तुम्हाला अनुभव येईल. कारण बघा या लेकरांचे बनेल जरी हरपलं तरी बाप फोन करून सांगतोय माऊली तेवढी बनेल. आता ती बी माऊलीने सापडून द्यायची का म्हणजे अशी परिस्थिती आहे. पण अशा परिस्थितीला सुद्धा तोंड देत देत आज आमच्या माऊलीनं हा जिकरीचा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयाला मला वाटतं भगवान परमात्मा निश्चितच अशा प्रकारचं यश देणार आहे. कारण उभ्या महाराष्ट्रातली सर्व आमच्यासारखी महाराज मंडळी तरुण महाराज मंडळीचा हात आमच्या माऊलीच्या पाठीवर आहे. म्हणून हाच आशीर्वाद घेऊन माऊली ही संस्था सुरू करतायत. माऊलींना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आता या संस्थेला सुद्धा
यांचा सुद्धा आशीर्वाद राहणार आहे. हा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. पण तुम्हाला म्हटलं ना, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, म्हणून रंगनाथ दादांचा सुद्धा या संस्थेला आशीर्वाद आहे. म्हणून ही संस्था फार अशा प्रकारची उत्तुंग भरारी घेऊ एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल तर आई वडिलांचं अंतःकरण करून माफ करा. या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर